अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, तुम्हाला अखंड आयुष्य मिळू दे, तुमचा राहिलेला अखंड आयुष्य निरोगी राहू दे असं स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओकडे वळूया। बघा, आज अयोध्येमध्ये रामांची स्थापना झालेली आहे आणि आजचा जो दिवस आहे तो दिवाळी म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे, कारण 500 वर्षांनी आपल्याला हा योग आलेला आहे। आणि हा जो आपण खूप नशीबवान आहे की आपल्याला रामांची स्थापना झालेली आज आपल्याला बघायला मिळाली। 500 वर्षानंतर योग आलेला आहे म्हणजे बघा किती आपण भाग्यवान आहे। ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, ज्या आईवडिलांच्या मुळे आज आपल्याला हे दिवस बघायला मिळेल, त्या आईवडिलांचे पहिल्यांदा सगळ्यात आभार मानूया। त्यांचे ऋण तर आपल्याला कधीच फेडता येणार नाहीत, पण त्यांचे आपल्यावरती किती उपकार आहेत बघा। आपण त्यांना कधीच दुखवू नका, कधीच विसरू नका आणि कधीच त्यांना त्रास होईल असं वागू नका। तर बघा काय करायचे आज काय आहे बघा। आज जे अयोध्येमध्ये श्रीरामांची प्रतिष्ठापना झालेली आहे। आज बघा संध्याकाळी श्री प्रभू मंदिराच्या अयोध्येमध्ये मंदिराच्या तळमजल्यावर गर्भगृहात प्रभू श्रीरामांची बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान केलेली आहे। ही 12:33 केलेली आहे आणि आज आपल्याला दिवसभर श्रीरामांची सेवा करायची आहे। त्यासाठी आपल्याला श्रीराम जय जय रामचा 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे, हनुमान चालीसा म्हणायचे आहे, सुंदरकांड म्हणायचं आहे, रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे। तुम्ही देवी देवतांना प्रसन्न होतील असे सगळे मंत्र म्हणायचे आहेत। तुम्ही सामूहिक म्हणा, वैयक्तिक म्हणा, पण हे तुम्हाला आज दिवसभर करायचं आहे। आणि प्रत्येकानं आपल्या घरामध्ये रामाचा फोटो आणायचा आहे। जर रामाचा फोटो असेल तर त्याची आज 12:30 नंतर पूजा करायची। फोटो स्वच्छ पुसायचा, फोटोला गंध लावायचा, फुलं घालायची, हार घालायचा, फुलाचा भरपूर फुलांनी सजवा, तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा, कापूर लावा, रामांची अगदी मनोभावे प्रार्थना पूजा करा। आणि तुमच्या घरामध्ये रामांचा फोटो नसेल तर तुम्ही विष्णूंची सुद्धा पूजा केला तरी चालेल, कारण विष्णू म्हणजे साक्षात रामच आहेत। हे तुम्ही करा। तुमच्या गावामध्ये राम मंदिर असेल तर तुम्ही राम मंदिरात जावा, हनुमान मंदिर प्रत्येकाच्या गावामध्ये असतं, हनुमानांना जावा, दर्शन घ्या आणि तुम्हाला अयोध्येमधून मिळालेल्या अक्षदा ज्या आहेत त्या तुम्ही घरातल्या रामाच्या फोटोजवळ, विष्णूंच्या फोटोजवळ किंवा राम मंदिरात जाऊन अर्पण करा। त्यातल्या सगळ्या अक्षदा अर्पण न करता थोड्या अक्षदा ठेवा आणि ह्या अक्षदा तुम्ही आपल्या घरामध्ये लाल कापडमध्ये पुरचुंडी बनवून कपाटात ठेवा। आणि आपण ज्यावेळेला अति महत्त्वाचं काम, खूप महत्त्वाचं काम आहे ते होण्यासाठी जाताना ह्यातल्या 4 अक्षदा तुम्ही घेऊन जावा, बरोबर तुमचं काम 100% होणार। बघा, तुम्हाला अयोध्येतून अक्षदा मिळाल्या नसतील तर तुम्ही अखंड तांदूळ घ्या, त्या तांदळाला हळद कुंकू लावून अक्षता तयार करा आणि हे तुम्ही रामाच्या फोटोजवळ अर्पण करा आणि ह्यातले थोडे तांदूळ तुम्ही कपाटात ठेवा आणि महत्त्वाच्या कामाला जाताना घेऊन जावा। त्यानंतर बघा, आज आपल्याला सायंकाळी सगळीकडे दीप प्रज्वलित करायचे आहेत। दारामध्ये, देवघरात, नदीजवळ, कुठे मंदिर असेल तिथं जास्तीत जास्त दीप प्रज्वलित करायचे आहेत। आणि त्यानंतर आपल्याला आज 5 दिवे कुठे कुठे प्रज्वलित करायचे ते सांगते। पहिला दिवा जो आहे, कणकेचे करा दिवे किंवा मातीचे घ्या, दोन्हीपैकी कुठलेही चालतात। कणकेचे दिवे असतील तर ठीक, नसतील तर मातीचे 5 दिवे घ्या, त्यामध्ये तूप घाला किंवा तेल घाला, त्यामध्ये 2 वाती घाला आणि ज्या रामाजवळच्या अक्षदा आहेत किंवा तुम्हाला अयोध्येतून मिळालेल्या अक्षदा आहेत त्या 2-2 अक्षदा प्रत्येक दिव्यामध्ये टाकायचं। पहिला दिवा तुम्ही राम मंदिरात घेऊन जायचा आणि रामाच्या तिथे जाऊन रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आणि जप करायचा 108 वेळा श्रीराम जय जय रामचा। आणि हा दिवा प्रज्वलित करायचा, श्रीरामांना प्रार्थना करायची आणि मग घरी दुसरा दिवा
जो आहे तो हनुमान मंदिरामध्ये घेऊन जायचा, तोही दिवा त्यामध्ये तूप घाला किंवा तेल घाला, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्या अक्षता टाकायच्या आहेत आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही 7 वेळा हनुमान चालीसा म्हणायची आणि हा दीप प्रज्वलित करायचा आणि हनुमानांना प्रार्थना करून तुम्ही घरी यायचं. तिसरा दिवा जो आहे तो आपला मुख्य दरवाजाच्या बाहेर उत्तरेला तोंड करून म्हणजे अयोध्येच्या बाजूला हा दिवा सुद्धा आपण प्रज्वलित करत असताना तुम्ही श्रीरामांना, हनुमानांना, माता लक्ष्मीला प्रार्थना करून त्यामध्ये अक्षता टाकून हा दीप प्रज्वलित करायचा. चौथा दिवा जो आहे तो आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा. तिथेही तुम्ही रामरक्षा म्हणायचा, हनुमान चालीसा म्हणायचं, श्रीराम जय राम जय जय रामचा मंत्र म्हणायचा आणि 5वा दिवा जो आहे तो तुम्ही तुळशीजवळ प्रज्वलित करायचा. हा दिवा सुद्धा तुम्ही प्रज्वलित करताना श्रीरामांचं, लक्ष्मीचं नामस्मरण करायचं, हनुमानांचं नामस्मरण करायचं आणि हा दिवा प्रज्वलित करायचा. अशा प्रकारे आपल्याला आज सायंकाळी 5 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. अक्षदा काय करायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 5 दिवे कुठे प्रज्वलित करायचं सांगितलेलं आहे. शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त आज दारामध्ये तुम्ही दिवे लावा, लाईटच्या माळा लावा, फटाके वाजवू नका, प्रदूषण होतं. त्यानंतर मुख्या जनावरांना आवाजाचा त्रास होतो म्हणून फटाके वाजवू नका. तुम्ही जास्तीत जास्त दिवे लावा, दिवे लावून दिवाळी साजरी करा. आज श्रीरामांचं जे आपण आज स्थापना केलेले प्राणप्रतिष्ठा स्थापन केलेली आहे त्यासाठी. आणि आपल्या घरामध्ये सायंकाळी तुम्ही जास्तीत जास्त गोड पदार्थ करून नैवेद्य दाखवा. मग लाडूचा, पुरणपोळीचा, बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड तुमच्या ऐपतीप्रमाणे शक्य होईल तेवढं गोड पदार्थ करून तुम्ही नैवेद्य दाखवा देवघरात. तुम्ही सगळ्यांनी आज गोड खा, आनंद साजरा करा, कारण आज 500 वर्षांनी आज आपल्याला श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्याचा योग मिळालेला आहे. त्यामुळे सगळ्यांनी आज आनंदानं दिवाळी साजरी करा. दिवसभर जास्तीत जास्त रामरक्षा म्हणा, हनुमान चालीसा म्हणा, श्रीराम जय जय रामचा मंत्र म्हणा आणि आज आपल्या सगळ्यांना परत एकदा रामाचा शुभाशीर्वाद मिळेल. आज 500 वर्षांना आपण आज जे कोणी आज असेल जगातील सगळ्यांना श्रीरामांचं दर्शन झालेलं आहे. सगळ्यांना अयोध्येमध्ये जायला मिळू दे, सगळ्यांना अयोध्येमध्ये रामाचं दर्शन मिळू दे असं अनेकदा परत मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.